नमस्कार, मी जोशीलाताई बिभीषण लोमटे। आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना क्रांतिकारी शुभेच्छा देते। आज दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी तेरिया श्री संत गोरोबा काकांच्या पावनभूमीमध्ये आज आम्ही राष्ट्रीय महापुरुष महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करतोय। ही जयंती सर्व गावकऱ्यातर्फे विशेषतः माळी समाज बांधवांच्या तर्फे आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण इथं विविध जाती धर्मातून खास करून आम्हाला इथं शुभेच्छा देण्यासाठी बोलवलेलं आहे। प्रतिमा पूजन केलेलं आहे आणि ही प्रतिमा पूजन करून क्रांतीची मशाल पेटवलेली आहे। आणि ही क्रांतीची मशाल म्हणजे एक शैक्षणिक विचाराची मशाल आहे। राष्ट्रीय महापुरुषांचा हा महिना एप्रिल महिना म्हणजे 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते आणि आज 11 एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती असते। हा एक महापुरुषांच्या विचाराचा ठेवा वारसा जपण्याचा हा एक महिना आहे। आणि हा महिना फक्त जयंतीपुरता न करता आम्ही सर्व गावकरी बंधू विचारातून आचरणातून आणतो। आम्ही शिक्षणाची क्रांती करतो। 2011ला प्रथमतः आम्ही फकीरा दल आणि सामाजिक कार्यकर्ते माझे पती बिभीषण लोमटे आम्ही सर्वांनी इथं सर्वप्रथम आम्ही अतिशय मोठ्या पद्धतीने जयंती साजरी केली होती। 2011 साली संपूर्ण गावामध्ये आम्ही क्रांतीची दिंडी काढली होती। आम्ही पुस्तकांचा दिंडी काढली होती आणि महामानव क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचा आम्ही संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली होती। ह्या विचारांना पेटलेल्या आणि क्रांतीची मशाल असलेल्या ह्या गावामध्ये आम्ही शैक्षणिक क्रांती करतो। दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करून करतो। या जयंतीसाठी या कार्यक्रमासाठी या गावचे माळी मंगल कार्यालय असलेले सन्माननीय व्यंकटदादा हे म्हणजे एवढं मोठं मंगल कार्यालय हे विचाराची क्रांती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात पेटावी, आपल्या गावामध्ये विचाराचं परिवर्तन व्हावं म्हणून आम्हाला दरवर्षी फ्रीमध्ये हे मंगल कार्यालय देतात। म्हणजे ह्याच्यातूनच समजतं की महात्मा फुलेंचा वारसा त्यांच्या विचाराचं कार्य करणारी माणसं आमच्या तेर गावामध्ये आहेत आणि ही क्रांतीची मशाल आम्ही घेऊन इथून पुढे जाणारे सर्व बांधव आहोत। या आजच्या हा कार्यक्रमाचा सोहळा बघून खरोखरच आम्हाला खूप आनंद वाटला आणि जयंतीची सुरुवात करणारं आमचं एक पती-पत्नी म्हणून इथं आम्हाला सन्मानानं बोलवलं आणि आमच्या हस्ते प्रतिमा पूजन केलं, आम्हाला सन्मान दिला। त्याबद्दल जयंती मंडळाच्या या सर्व तरुणांचं आम्ही पती-पत्नी लोमटे कुटुंबाच्या तर्फे आम्ही आभार मानतो। आणि ही जयंती फक्त एक जातीपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण गावानं अशा जयंत्या कराव्या, कारण महात्मा फुले यांनी फक्त एका जातीचं काम केलेलं नाही। 1848ला त्यांनी ज्यावेळेस दलितांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली त्यावेळेस त्यांना खूप त्रास भोगावे लागलेले आहेत। गोरगरिबांसाठी पाण्याचा हौद त्यांनी रिकामा करून दिला, त्यावेळेस सुद्धा त्यांना खूप त्रास भोगावे लागलेले आहेत। म्हणजे ही एक जयंती जातीची नसून विचाराची ठरावी। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एका जातीचे नसून ते विचाराचे आहेत। बाबासाहेब सुद्धा एका जातीचे नसून विचाराचे आहेत, कारण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुरुवर्य लहुजी साळवे यांच्या तालमीमध्ये शिकून आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी शैक्षणिक क्रांती करण्यासाठी हे महान कार्य केलेलं आहे। महिलांना नायक करण्याचं काम केलेलं आहे। सावित्रीबाईला पहिल्यांदा त्यांनी शाळा शिकवून महिलांना शिक्षणाची द्वारं उघडी करण्यासाठी त्यांनी आपली घरातील महिला अगोदर बाहेर काढलेली आहे। म्हणजे ज्यावेळेस महिला उंबऱ्यात सुद्धा येऊ शकत नव्हत्या, डोक्यावरचा पदर खाली करू शकत नव्हत्या, त्या काळात त्यांनी शैक्षणिक क्रांती केलेली आहे, महिलांची क्रांती केलेली आहे। म्हणून या महिलांना सन्मान देणाऱ्या महापुरुषांचं, महिलांना प्रतिनिधित्व देणाऱ्या महापुरुषांची आपण जयंती साजरी करतो। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही जयंती विचाराची असावी, डोक्यात घेऊन चालणाऱ्यांची असावी। कुठलेही महापुरुष आपण डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन जर चाललो तर आपलं परिवर्तन होतं। आमचं या महापुरुषांच्या विचारामुळे फार मोठं परिवर्तन झालेलं आहे। आमची दोन्ही मुलं उच्च शिक्षित होत आहेत। माझी मुलगी पुणे विद्यापीठमध्ये MA करते, माझा मुलगा परदेशमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये MBA झालेला आहे आणि आज तो तिथं स्थायिकसुद्धा झालेला आहे। हे सर्व आमच्यासाठी म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपण जर इतरांसाठी चांगलं काम केलं तर आपल्या घरात पण ती क्रांती होते। म्हणून माझं सर्वांना विनंती आहे की हे शैक्षणिक क्रांती असलेलं हे कार्य आपण सर्वांनी हाती घ्यावं आणि विचाराची जयंती साजरी करावी। परत एकदा मी सर्वांना रमजान ईद आणि महात्मा फुले यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय अण्णाभाऊ साठे, जय महात्मा फुले।